सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट माझ्याकडे आली आहे. लिहिलेली आहे मयुरेश उमाका डंके यांनी. तर ती वाचून दाखवते. शीर्षक आहे हे सुखची आयते जोडले माझे भाग्ययोगे. एकादशी स्पेशल आहे बरं. सुरू करते. दादा कोथिंबीर अशी उंच आवाजातली हाळी ऐकू आली. मी मागं वळून पाहिलं. एक तरुण उभा होता. अंगात साधा शर्ट, पॅन्ट, पायात प्लास्टिकची चप्पल, अशा पोशाखात हातात एक रंग उडालेली जुनी सायकल, तिला लावलेल्या 4-5 पिशव्या आणि भाजीच्या पोत्यावर शिंपडायला म्हणून एक पाण्याची बाटली, असा एकूण जमानिमा. लालसर तांबूस वर्णाच्या कपाळावर गंधबुक्का उठून दिसत होता. गळ्यात तुळशीची माळ होती. त्या माळेवर माझे डोळे खिळले होते. इतक्यात त्यानं मला पुन्हा हाक मारली. ओ दादा. बोला. काय घ्यायची का कोथिंबीर? ताजी आहे. कशी दिली? 40 रुपये. 40? महाग नाही देवा. जास्त पैसे नाही सांगणार तुम्हाला. घरी विचारायला पाहिजे. विचारून मग सांगतो. जाऊ द्या, सोडा. 35 द्या. अहो तसं नाही, खरंच विचारून सांगतो. कोणतीही बायको कोथिंबीरीला नाही म्हणत नसते. रोज कोथिंबीर खायला पाहिजे. तब्येत चांगली राहते. लोह असतंय त्यात. तरी मी शांतच. दादा चला 30ला देऊन टाका. मला काही सुचेना म्हणण्यापेक्षा माझ्या डोक्यात निराळंच चक्र सुरू झालं होतं. माणूस तर प्रामाणिक वाटतो, गरजू वाटतो, पण लाचार वाटत नाही. बोलण्यात गोडवा आहे. समोरच्या माणसाचा चेहरा ह्याला बरोबर वाचता येतो. माळकरी दिसतोय म्हणजे खोटं बोलणार नाही आणि टोपी घालण्याचा उद्योग करणार नाही. आता राहिला प्रश्न पूर्वाचा. एक जुडी कोथिंबीरीला ती काही नाही म्हणाली नसती, पण एखादी व्यक्ती डोक्यात फिट्ट बसली की मी त्या व्यक्तीकडून भक्कम खरेदी करतो आणि मग हातातली सगळी कामं बाजूला ठेवून तिलाच त्या गोष्टीचं सगळं बाळणपण करावं लागतं, असा तिचा अनुभव. तरीही मी प्रामाणिकपणे तिला फोन केला आणि परवानगी घेतली. एक पेंडी घ्यायला एवढा विचार करायचा नसतो, तो म्हणाला. मी खिशातून कापडी पिशवी काढली आणि भाजी घेतली. पैसे काढून दिले आणि मागे वळून न पाहता झपाझप निघालो. घरी पोचलो. हातपाय धुतले, भाजी दिली, पिशवी लगेच धुवायला टाकली. सुट्टे पैसे बिसे घेतलेत का त्याच्याकडून? असतील तर दे, सॅनिटाईज करायला पाहिजे, बायको म्हणाली. नाही, सुट्टे पैसेच दिले मी, त्याच्याकडून काही घेतलं नाही, मी म्हणालो. आणि कपडे बदलायला जाणार इतक्यात दारातून हाक ऐकू आली. ओ दादा. मी बाहेर गेलो. मागोमाग पूर्वाही दारात आली. दारात तोच भाजीवाला तरुण उभा. अहो ते मगाशी तुम्ही पैसे दिले आणि गेलात. मी पण तसेच खिशात घातले, पण पुढं एकाला सुट्टे पैसे देताना बघितलं तर तुम्ही मला 50 रुपये जास्त दिलेत. आपले 30च ठरले होते, तुम्ही 80 दिलेत. हे बघा 10च्या 8 नोटा. पूर्वानं माझ्याकडे पाहिलं आणि कोविड हरिश्चंद्र असं पुटपुटत आत निघून गेली. हे घ्या तुमचे पैसे परत. राहू द्या, आज बाजाराचा दिवस आहे, लागतील तुम्हाला. नको, जास्तीचे पैसे घेऊन काय करू? हे तुमचे पैसे तुम्ही परत घ्या, नाहीतर एक पेंडी घ्या कोथिंबीरीची. हो नाही करता त्यानं हट्टानं एक जुडी दारात ठेवलीच आणि वरून पुन्हा 20 रुपये जुडीबरोबर ठेवले. 30 रुपये एक जुडी हा हिशोब त्यानं पक्का लक्षात ठेवला होता. तुमचं शेत आहे का? ही शेतातली भाजी? नाही हो, कुठलं शेत? यार्डातनं विकत घेऊन विकतो. तुम्ही इथले दिसत नाही, मी त्याला म्हटलं. हो, मी इथलं नाहीच, मी आहे लातूरचा. मग इकडं? मी टोलनाक्यावर कामाला आहे ना, तिथं 4 ते 12 ड्युटी असते. मग सकाळी भाजी विकतो, तेवढेच 4 पैसे सुटतात. किती पैसे मिळतात भाजी विकून? ते फिक्स नसते. कधी 100 सुटतात, कधी 300 पण मिळतात, कधी 50 पण सुटत नाहीत. पण हा जोडधंदा चांगला आहे की. काय करणार? तिकडं भाऊ आणि भावाच्या बायकोबरोबर पटेना, म्हणून मग घर सोडून इकडं आलो.
एकाच्या ओळखीनं टोलनाक्यावर नोकरी लागली. 1500 रुपये पगार, 500 रुपये खोलीचं भाडं आणि 500 रुपये जेवणाचा डबा. 500 रुपये तरी शिल्लक राहत आहेत ना, मग चालतंय म्हणून ही नोकरी धरली. तेवढ्यात चहा अशी हाक आली आतून आणि मग मागोमाग बायको पाण्याचा तांब्या आणि चहा देऊन गेली. घ्या चहा घ्या. मी म्हटलं, चहा नको, पाणी बास आहे, असं तो म्हणाला. चहाच्या कपाकडे त्यानं पाहिलं सुद्धा नाही. तसं नाही, घ्या चहा तुम्ही. मी आग्रह केल्यावर चहाचा कप त्यानं घेतला. मग घरी कोण कोण असतं? घरी होय, मागची 2 वर्ष इकडं मी एकटाच राहिलो. तिकडं भावानं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं. आई वडील राहतात त्याच्याकडं. मी 2 वर्ष काम करून 15,000 रुपये जमवले. मग गेल्या वर्षी लग्न केलं. आता आम्ही दोघं राहतो. मग बायको काय करते? ती होय, ती 2 घरची कामं करते. तिला 2,000 रुपये मिळतात, तो अभिमानानं सांगत होता. 2 लाख रुपये पगार असणाऱ्या माणसाकडे सुद्धा इतका शुद्ध आनंद मी आजवर पाहिलेला नाही. मला कसं 1500 रुपये पगार आणि 6-7 हजार रुपये भाजी विकून मिळतात. बायकोचे 2,000 आहेत. आम्हाला 10,000 रुपये मिळतात महिन्याला. अजून काय पाहिजे? चालतंय आपलं बरोबर. मी अवाक झालो. कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था, मंदी, पगार नाहीत, नोकऱ्यांमधली कपात, आमचं कसं होणार, आमचे किती हाल होतात वगैरे गोष्टींचा त्याच्या बोलण्यात लवलेशही नव्हता. माझी ड्युटी असती 4 ते 12. घरी जायला 1 वाजतो. पहाटे 5 वाजता उठतो, लिलावाला जातो. सकाळी 7 पासून दुपारी 12-12:30पर्यंत भाजी विकतो. मग 1 वाजता घरी जायचं, जेवायचं आणि 1 तासभर झोपायचं. मग रात्रीचा डबा घ्यायचा आणि कामावर जायचं. पण मग घरी बायको एकटीच. एकटी कशाला? पांडुरंग आहे ना, तो असल्यावर कशाला उघड डोक्याला ताप करून घ्या. आपलं आपलं काम करायचं आणि गप्प बसायचं. पण मग तुमचं स्वतःचं घर कधी होणार? तुम्ही आयुष्यभर सायकलवरच फिरणार का? पुढे जाऊन मुलं होतीलच की, मग त्यांचं शिक्षण वगैरे. एवढा विचार कशाला करायचा दादा? आपल्याला 2 वेळचं पोटाला मिळतं आहे ना, ते बास आहे. मला 1500 रुपये पगार होता. खानावळीच्या डब्यातलं थंडगार जेवत होतो. 2 वर्षांनी पांडुरंगालाच वाटलं का नाही माझ्याबद्दल. वर्षाभरापूर्वी घरी बायको आली. आता आम्ही दोघं कमावतो. मला ती गरम गरम जेवायला वाढती. दिवसभर मस्त काम करायचं आणि चांगलं राहायचं. कशाला काय होतंय? कुणीतरी फाडकन एकदम कानाखाली मारल्यावर कशा अंगावर झिणझिण्या येतात ना, तशा झिणझिण्या मला जाणवायला लागल्या. लागतंयच काय स्वतःचं घर? जोवर इकडं काम मिळतं आहे तोवर इकडं राहणार. काम नाही मिळालं तर जिथं काम मिळेल तिथं जायचं. पोरं काय सरकारी शाळेत शिकतीलच. मग उगाच तंगडं कशाला अडकून घ्यायचं, तो सांगत होता. पण तो नुसता सांगत नव्हता, तो बरोबर सांगत होता. जे योग्य तेच सांगत होता. जे आज प्रत्येकानं समजून घ्यायला हवं तेच आयुष्याचं शास्त्र तो मला सांगत होता. ती पोपटपंची नव्हती, ते पाठांतरही नव्हतं. तो त्याचा प्रत्यक्ष अनुभव होता. जाणीवेच्या जागृत पातळीवरचा प्रत्यक्ष अनुभव. सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. या ओळी समर्थांनी उगीचच लिहिलेल्या नाहीत, याची आत कुठंतरी जाणीव झाली. चला येतो दादा, असं म्हणून चहाचा कप ठेवून तो उठला. त्याच्या त्या जुन्या पाण्या सायकलवर टांग मारून पॅडल हाणत निघालासुद्धा. त्याची ती पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली. मी विचाराच्या तंद्रीत तसाच मागं फिरलो. आत गेलो, कपडे बदलले, खोलीतून बाहेर आलो. तेवढ्यात बायकोनं हाक मारली म्हणून पाहायला गेलो. ती नुकतीच कोथिंबीर स्वच्छ करून निवडायला बसली होती. अरे हे बघ काय! तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मी पाहिलं. कोथिंबिरीची जी दुसरी जुडी तो ठेवून गेला होता त्या जुडीत बुक्का लागलेली तुळशीची पानं. हा योगायोग होता की स्पष्ट संकेत?
मी जागेवर खिळून तसाच उभा राहिलो. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. डोळ्यातून अगदी अश्रू ओघळायला लागले. माझा सासवडपर्यंतचा वारीचा नेम, पण यंदा कोरोनामुळे वारी नाही. नेम चुकला. ज्येष्ठ दशमीच्या दिवशी रात्री उशिरा माऊलींच्या दर्शनाला जाणं ठरलेलं असायचं, पण यंदा तेही नाही. वारीला जाता आलं नाही म्हणून मनात प्रचंड अस्वस्थता होती आणि अतिशय चिडचिड होत होती. मनातल्या मनात मी हजारदा त्यांची क्षमा मागितली असेल. आज ज्येष्ठ कृष्ण एकादशी, योगिनी एकादशी, त्यातून बुधवार. प्रत्यक्ष वारीला जाता आलं नाही, पण माऊलींचा प्रसाद मात्र घरपोच मिळाला. काय म्हणायचं, सगळे शब्दच मुग्ध होऊन गेले. साक्षात्कार ही जाणीवेची एक अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या जशा जाणीवेच्या परस्परांहून अधिक भिन्न अवस्था आहेत, तशीच साक्षात्कार, ईश्वराचा, आत्म्याचा अनुभव ही एक भिन्न अवस्था आहे. ही अवस्था अनंत असून परमसत्य असं तत्व, एकमेवाद्वितीय, अविनाशी, अविकारी तत्व म्हणजे ही अवस्था होय. वस्तुतः अगदी तर्कसिद्ध आणि बुद्धिमान्य असे शास्त्र असूनही साक्षात्कार शास्त्र अजूनही गूढ आणि केवळ श्रद्धेचाच विषय आहे असं मानलं जातं. गुरुदेव रानडे यांनी स्पष्ट सांगितलंय की साक्षात्कारवाद हा तर्कमान्य बुद्धिनिष्ठ आहे. हे वचन आज वदतो व्याघातासारखे मानले जाते, पण हे सर्वसामान्य झालं पाहिजे हा गुरुदेव रानड्यांचा साहित्यातला संदर्भ डोळ्यासमोर आला. माऊलींनी त्यांच्या अस्तित्वाचा प्रत्यय याच्याही आधी मला अनेकदा दिला होताच. आज तो पुन्हा दिला म्हणजे वारी चुकली नाहीस, ती तर लाभलीस. खरं आहे मंडळी, जिथे भाव असतो ना, श्रद्धा असते, ते आपोआप घडून येतं. मयुरेशजी खूप खूप धन्यवाद. खूप छान गोष्ट आहे. अशीच छानशी गोष्ट घेऊन उद्या आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.